मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांचं उपोषण हा महाराष्ट्राला परिचित आणि सवय झालेलाचा भाग आहे। मी प्रथमतः जरांगे पाटलांचं मी जाहीर कौतुक आणि अभिनंदन करतो। त्यांचा जो प्रामाणिक आहे आपल्या समाजासाठी, मराठा समाजासाठी जो त्यांचा प्रामाणिक आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हक्क मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी जी त्यांची ते धडपड आहे त्याचं ते कौतुक आहे। कधी नव्हे इतका मराठा समाज, महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकटवलेला आहे। हे फार मोठं आशावादाचं चित्र आहे। परंतु जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि लढा लढत असताना आपली धरसोड वृत्ती सोडावी आणि ठाम निर्णय घ्यावा। पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये देहरोड धम्मभूमी येथे मराठा आरक्षण आणि धम्म परिषद पहिली महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि धम्म परिषद आम्ही घेतली होती आणि त्या परिषदेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीचा ठराव मांडून तो मंजूर करून तो जरांगे पाटलांना पाठवण्यात आला होता आणि त्या परिषदेचा मी स्वतः अध्यक्ष होतो। माझ्याच अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर करून तो पाठवलेला होता। परंतु अलीकडे पाहता की मराठा आरक्षणाच्या संदर्भातील जरांगे पाटलांची भूमिकेबद्दल अजिबात शंका नाही, त्यांना आपलं समर्थनच आहे। पण त्यांची ती सातत्याने होत असणारी धडसर वृत्ती हे सोडली पाहिजे आणि ठाम आणि योग्य निर्णय घेतला पाहिजे। काय होतंय की लढाईमध्ये मराठा लढाईमध्ये जिंकतो आणि तहामध्ये हारतो, तह करताना हारतो। नेमकं जरांगे पाटलांच्या बाबतीत हेच झालंय। लढाई चांगल्या मराठा आरक्षणाची लढाई चांगल्या पद्धतीने होते, संपूर्ण मराठ्यांची साथ बी मिळते, नेमकं तहामध्ये जरांगे पाटील हारतात। मुंबईला चक्का जाम केला, प्रचंड मराठा समाज एकटवून मुंबईला गेला, मोर्चानं गेला, चालत गेला। मराठा समाज मुंबईला चक्का जाम करायचे आणि नेमके त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुलून या तह करताना जरांगे पाटील तहामध्ये हारले आणि महागारी फिरले। त्याच पद्धतीनं मागच्या वेळेच्या ज्या लोकसभा निवडणुका आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये जर मराठा समाज एकटवलेल्या मराठा समाजाची ताकद तर जरांगे पाटलांनी राजकीय ताकद जर दाखवली असती तर निश्चितच आज मराठा समाजाला काही वेगळ्या न्यायाची भूमिका समोर आली असती। मराठा, दलित आणि मुस्लिम ही जी आघाडी जर झाली असती तेव्हा त्यांनी तो करण्याचा प्रयत्नही केला। तशा पद्धतीनं मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाची जर राजकारणामध्ये आघाडी झाली असती तर आज महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये फार मोठं वेगळं परिवर्तन आपल्याला दिसलं असतं आणि आज विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये मराठा आरक्षणासाठी योग्य पद्धतीनं न्यायाचा आवाज उठवला असता, आवाज उठला असता। परंतु ते झालंच नाही। प्रस्थापित सत्ताधाऱ्याकडं काय, प्रस्थापित मनोवादी, भांडवलशाही आणि जातीवादी सत्ताधीशाकडं मराठा आरक्षणाची भीक मागण्यापेक्षा आणि त्यासाठी उपोषण करण्यापेक्षा विस्थापित गरीब बहुजनाच्या सत्तेसाठी प्रस्थापित सत्ताधाऱ्याकडं भीक मागण्यापेक्षा विस्थापित गरीब मराठा बहुजनाच्या सत्तेसाठी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढला पाहिजे आणि त्यालाच मराठा सहित बहुजनांनी साथ दिली पाहिजे, तरच तुम्हाला घटनात्मक न्याय हक्क मिळेल। हे वास्तव आहे। आंबेडकरवादी विचार हाच गरीब मराठ्यांचा, हा ओबीसीचा आणि सर्व बहुजनाचा, शेतकऱ्याचा, SC ST आणि मुस्लिम समाजाच्या न्यायाचा आणि हक्काचा, हिताचा विचार आहे आणि त्याच विचाराचा स्वीकार करून त्याच विचाराला साथ देऊन आंबेडकरवादी राजकारणाला साथ दिली तरच तुमचे प्रश्न सुटतील। खरं तर आपल्या जातीचा आमदार झाला जरांगे पाटलांनी काय केलं, मागच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीला लोकसभेनं विनंता कुठल्याही पक्षात असू द्या जातीचा मराठा आमदार गेला पाहिजे, मराठा खासदार झाला पाहिजे, मराठा प्रतिनिधी उमेदवार निवडून आला पाहिजे। ही जी भूमिका आहे
हे जी भूमिका आपल्या जातीचा आमदार खासदार आणि मंत्री झाला तर आपले प्रश्न सुटतील, ही जी भूमिका ही स्वतःचीही फसवणूक आहे आणि समाजाची फसवणूक आहे. हे जरांगे पाटलांनीच नव्हे तर सर्वच बहुजन जातीच्या नेत्यांनी, जातीच्या कार्यकर्त्यांनी, जात समूहाने लक्षात घेणं गरजेचं आहे. अरे आपल्या जातीचा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, पंतप्रधान झाला, राष्ट्रपती झाला तरी त्या जातीचे प्रश्न सुटतील, कधीच सुटणार नाही. हे आजपर्यंतचा इतिहास आहे. जातीचा माणूस आमदार, जातीचा माणसाला साथ दिली, जातीचा माणूस उमेदवार निवडून आला म्हणजे आपले प्रश्न सुटतील, आपल्याला न्याय मिळेल, अशा भ्रमात राहू नका. ती शुद्ध फसवणूक आणि आत्मघात आहे. तर आपल्या हिताचा कोण आहे, आपल्या विचाराचा कोण आहे हे पाहून तो प्रत्ययाला प्रतिनिधी म्हणून निवडून देणं गरजेचं आहे. आणि आंबेडकरवादी विचार, आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारण हाच गरीब मराठा सहित बहुजनाचा हिताचा विचार आहे. आणखी एक सांगावं की आरक्षण आता विकासाचा मुद्दाच राहिला नाही. बदलत्या काळामध्ये आरक्षण आता विकासाचा मुद्दाच राहिला नाही. आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे. खाजगीकरणानं, कंत्राटीकरणानं आरक्षण हे संपुष्टात आणलेलं आहे. अरे SC ST समाजाच्याच आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. आणखी SCच्याच आरक्षणाचा कितीतरी बॅकलॉग देशात आणि महाराष्ट्रात शिल्लक आहे. SCचीच आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. आणि म्हणून जरी SCचा आरक्षण जरी मराठ्याला मिळालं तरी कुठल्याही जातीचा, कुठल्याही वर्गाचा 100% विकास नाही आरक्षणानं, फक्त 2% लोकांचा विकास होतो. आणि आज देशामध्ये 2% नोकऱ्या, पण ते 2% नोकऱ्याही राहिल्या नाहीत, अर्धा टक्का सुद्धा राहिल्या नाही. शिक्षणाचं सुद्धा खाजगीकरण आणि बाजारीकरण झालं आहे. आणि म्हणून आता आरक्षणामुळं 100% आरक्षण जरी मराठ्यांना मिळालं तर 100% मराठ्यांचा फायदा होईल असं अजिबात नाही. अरे मराठ्याचाच काय, 100% SC ST आणि OBC आणि मायनॉरिटी सुद्धा फायदा होईल असं अजिबात नाही. तर 100% फायदा व्हायचा असेल तर जात विरहित बहुजन समाजाची निर्मिती करून बहुजन समाजाची सत्ता या देशात आली पाहिजे, तर 100% बहुजन समाजाचा फायदा होईल. एकच जात आहे की ज्याचा 100% फायदा होतो आणि ती जात म्हणजे ब्राह्मण. धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी व्यवस्था ही गरीब मराठ्यासहित बहुजन SC ST OBC मुस्लिम शेतकरी आणि मराठ्यांच्या उरावर ही ब्राह्मणी व्यवस्थेचं वर्चस्व आजही आहे, तो नष्ट नाही झालं. आणि ब्राह्मणी व्यवस्थेचं वर्चस्व नष्ट केल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही. SC ST आणि OBC मुस्लिम आणि शेतकऱ्यांना आणि बहुजन समाजाला न्याय मिळणार ना पाहिजे, याचं प्रबोधन मराठा OBC मध्ये होणं गरजेचं आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या आता शिक्षणाचं राष्ट्रीकरण झालं पाहिजे. शिक्षणाचं जी खाजगीकरण, शिक्षणाचं राष्ट्रीकरण झालं पाहिजे. या देशामध्ये खरी समस्या ती विषमता ही देशाची समस्या आहे. विषमता ही मराठा OBCची समस्या आहे. खरं तर आरक्षणाच्या नावाखाली मराठा OBC मध्ये हा भांडण लावण्याचा विषयच नाही. आरक्षण हा मराठा आणि OBC मध्ये भांडण आणि जाती तेढ निर्माण करणारा विषयच नाही. ही मराठा नेत्या, मराठा बांधवांनी आणि OBC बांधवांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून OBC आणि मराठा बांधवांनी एकत्र येऊन आंबेडकरवादी राजकारणाला साथ दिली तरच तुमचं न्याय हक्क, तुमचं प्रश्न सुटतील. आणि म्हणून विषमता या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि ज्या वेळेला सामाजिक आणि आर्थिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशाला जे अभिवचन दिलं होतं, सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित होईल, त्याच दिवशी OBC आणि मराठ्यासहित ST ST भटके आणि मायनॉरिटी आणि सर्व भारतीयांची समस्या सुटेल. आणि म्हणून आता एवढंच जाताना मी आव्हान करेल जरांगे पाटला सहित OBC नेत्यांना, OBC बांधवांना, मराठा बांधवांना मी नम्र आव्हान करू इच्छितो की आता आरक्षणासाठी उपोषण नको. उपोषणानं आरक्षणाचा प्रश्न कधी सुटणार नाही. उपोषणानं मराठा आरक्षण मिळणार नाही. जर उपोषणानं प्रस्थापिताच्या कडं
मागणी करून मागून भीक मिळते, हक्क मिळत नाही. आणि म्हणून हक्क मिळवायचा असेल तर आता गरीब विस्थापित गरीब मराठा सहित ओबीसी आणि एससी एसटी आणि एसटी आणि ओबीसी आणि मायनॉरिटी शेतकरी आणि विस्थापित गरीब मराठा भटका विमुक्त समाज सर्व बहुजन समाजानं आंबेडकरी चळवळीच्या निळ्या झेंड्याखाली आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजेच भगवान बुद्धांच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन स्वाभिमानाची, न्यायाची आणि सन्मानाची चळवळ उभा करू. अशा प्रकारचं आव्हान मी जरांगे पाटलासहित ओबीसी नेत्यांना आणि सर्व ओबीसी आणि मराठा बांधवांना, सर्व बहुजन बांधवांना मी आव्हान करतो. आपण एकत्र येऊन न्यायाची आणि सन्मानाची चळवळ उभा करू, तरच आपल्याला